शनिवार दिनांक 2 मार्च रोजी नाशिक शहराच्या मखमलाबाद रोडवरील चाणक्यपुरी सोसायटीमध्ये महिलेसह 7 जणांनी आदिवासी तरुणावर दगडफेक करत घरात घुसून भ्याड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मसूर परिसरातील चाणक्यपुरी सोसायटीत वास्तव्यास असलेले सुमित शहा, सुमितची आई अर्जुन कातोरे व त्यांचे 3 ते 4 साथीदारांनी विजय तुकाराम पवार राहणार वेदांत अपार्टमेंट चाणक्यपुरी सोसायटी यांच्यावर भ्याड हल्ला करत गंभीर जखमी केले। या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेतील एक आरोपी मसूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून बाकीच्या संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली। दरम्यान या भ्याड हल्ल्याने परिसरात तणाव निर्माण झाल्याने माजी महापौर रंजना भाणसे व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल, कार्याध्यक्ष जयवंत गारे, सरचिटणीस किसन ठाकरे, जिल्हा प्रमुख राजभाऊ वागळे, जिल्हाध्यक्ष रावण चौरे, इतर संघटना प्रतिनिधी योगेश गावित, सोनिया गायकवाड, सुभाष गवळी, मयूर बागुल, शैलेश चौरे, मनोज पवार, भाणसे, रुक्मिणी गवळी, सुरेखा ठाकरे, नामदेव ठाकरे, सरला काठरे, चव्हाण, दत्तू साबळे, गुलाब आहेर, चेतन खंबाई, डॉक्टर झिरवाळ, सुरेंद्र चौरे, विजय घुटे यांनी मसूर पोलीस ठाणे गाठत आरोपींना ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत मसूर पोलीस ठाण्यातून आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी घेतलेला खास आढावा बघूयात सविस्तर। तर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आपल्याकडे आलेले आहेत, काय मागणी आहे त्यांच्याकडे, काय सांगाल? मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 2/3/2024 रोजी चाणक्यपुरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फिर्यादी विजय तुकाराम पवार, त्याचा भाऊ आणि त्यांचे शेजारी त्यांना तिथल्या काही गुंडांनी दगडाने मारहाण केलेली आहे। त्याच्यामुळे ते गंभीर दुखापत त्यांना झालेली आहे। सध्या ते उपचार घेत आहेत। त्याबद्दल मसूर पोलीस स्टेशनला 307 आणि इतर दंगलीचे सेक्शन लावून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातला मुख्य आरोपी जो आहे त्याला आपण अटक केलेला आहे। बाकीचे आरोपी पण आज उद्या आम्ही अटक करण्याच्या मागे आहोत। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण नाशिक शहराच्या मसूर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि माजी महापौर असलेल्या रंजनाताई भानसे या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते कुठल्या कारणासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण समाज बांधव एकत्रित झाला आहात, काय अधिकाऱ्यांकडे मागणी केली, काय सांगाल? अधिकाऱ्यांकडे 307 लावलाय की नाही याच्याकडे का, कारण की जो एवढा मोठा घरात घुसून जो हल्ला झालेला आहे, म्हणजे मी आज या ठिकाणी 25 वर्षापासून प्रतिनिधित्व करताना एवढ्या गंभीर स्वरूपाचं कधी असं घडलेलं नाही आणि ते आज घडून आलेले। कारण आमचे आदिवासी बांधव कोणाच्या आद्यात मदत नसतात आणि एकदम अचानकपणे असा घरात घुसून जो हल्ला झालेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी आलेले। कारण या ठिकाणी दहशत जी निर्माण झालेली आहे त्याला वचक बसण्यासाठी आज या ठिकाणी आमचे सगळे समाज बांधव, सगळ्या संघटना एकत्र आले। इथून पुढे कोणाच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी सगळे हजर राहतील, असं कोणी करू नये। आता या हल्ल्यातील एकूण किती आरोपी होते आणि त्यापैकी पोलिसांनी किती पकडलेले आहेत? येथे 7 आरोपी आहेत असं या ठिकाणी पोलीस स्टेशनला सांगण्यात आलेले। त्याच्यात एक लेडीज आहे का, तिने स्वतः हे सगळं पेटवलेलं आहे। त्या लेडीजला अजून इथे अटक झालेली नाहीये, पण 6 जण फरार आहेत। त्या 6 जणांपैकी एक जण आहे, मी त्यांना आम्ही हे केले का तुम्ही साईच्या साई त्या आधी तुम्ही घेऊन या इथे, या ठिकाणी त्यांना अटक झालीच पाहिजे। आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे पदाधिकारी अशोक बागुल साहेब आहेत। बागुल साहेब, काय सांगाल, ही जर कारवाई पोलिसांकडून केली गेली नाही, आरोपी अटकेत आले नाहीत, तर पुढचं आपलं पाऊल काय असणार, काय सांगाल? नाही, खरं तर पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांना अटक केली पाहिजे। कारण या ठिकाणी जी दहशत निर्माण झाली ती दहशत मुक्त व्हायचं असेल आणि चांगल्या प्रकारचं जीवन या ठिकाणी व्यवस्थित सुरळीत राहण्यासाठी ते गरजेचं आहे। पण कदाचित आज आम्हाला या ठिकाणी दिसतंय की त्यांनी बऱ्यापैकी कार्यवाही करतायत। फरारी आरोपींना अटक करण्याची त्यांनी आम्हाला या ठिकाणी शाश्वती दिली आहे। पण कदाचित जर 7-8 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये जर अशा प्रकारचं त्यांना अटक केली नाही, त्या महिलेला अटक केली नाही किंवा जे फरारी आहेत त्यांना अटक केली नाही, तर नक्कीच या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनवरती प्रथमतः मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्याची आम्ही तयारीत आहोत। प्रथमतः आम्ही असं अपेक्षा व्यक्त करतो की या ठिकाणी पोलीस कारवाई करतील, पण नाही केलं तर नक्कीच मात्र या ठिकाणी आम्हाला
या ठिकाणी सामाजिक उठाव करण्याची आवश्यकता आहे, कारण या ठिकाणचं जनजीवन सुरक्षित असायला पाहिजे, तर त्यासाठी असं करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग हे गुंडांची जी प्रवृत्ती आहे ती अधिकाधिक बळावत जाईल. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचा एकही माणूस या ठिकाणी जामीन जबाब देण्यासाठी सुद्धा येत नाही, एवढी दहशत त्या लोकांनी या ठिकाणी तयार केली आहे. कदाचित हे पुढे चालू राहिलं तर आम्ही सुद्धा या ठिकाणी यायला घाबरू. म्हणून हा जो काही यांनी दंडाशाही या ठिकाणी सुरू केली, गुंडशाही, त्या गुंडशाहीला वचक बसायचं असेल तर त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याची पण या ठिकाणी आवश्यकता वाटते, असं मला या ठिकाणी प्रकाशाने सांगावं वाटतं. बागुल साहेब, आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण काही प्रमाणात वाढलेलं आहे. तर या अनुषंगाने प्रशासनाने काय कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत, काय सांगाल? तर या अनुषंगाने मी असं सांगेल की हा तर या ठिकाणी एक चांगला एरिया आहे, इथे सर्व सुशिक्षित लोक या ठिकाणी बांधव राहतात, असं कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची या ठिकाणी नाहीये. पण इथंही जर या ठिकाणी सुरू झालेलं आहे, बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन हे सर्व करत आहेत, हे स्थानिक कोणी नाही इथं. हे जरी जे गुन्हेगार आहेत ते सर्व बाहेरचे आलेले गुन्हेगार आहेत, इथलं कोणी स्थानिक नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून असे बाहेरचे लोक जर या ठिकाणी येऊन गुन्हेगारी करत असतील, असाच प्रकार हा संपूर्ण शहरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. पण जिथे नव्हता तिथे सुद्धा हे बळाव पाहत आहे. आणि म्हणून याच्यावरती जर वेळेत जर उपाययोजना झाली नाही तर मग पुन्हा येत्या कालखंडामध्ये इलेक्शन येणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस प्रकार जास्त वाढतात प्रकर्षाने, तर तेही वाढू नये अशा प्रकारची आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही बोललात बागुल सर का परप्रांतीय या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळेस असं निदर्शनात आलेलं आहे की जे बाहेरून लोक येतात त्याची नागरिकांनी माहिती पोलीस ठाण्याला दिली गेली पाहिजे, असं होत नाही. त्यासाठी आपण लोकांना काय आवाहन करा? या निमित्ताने मी असं सांगेल की खरं तर नियमाने असं आहे की जर कोणी बाहेरचा व्यक्ती या ठिकाणी जर आपल्या भाडेकरू राहत असेल तर त्याचं सर्व लेखाजोखा, त्याची माहिती ही पोलीस स्टेशन अगोदर कळवली गेली पाहिजे नियमाने. पण अलीकडे आपल्याकडे त्याला या ठिकाणी डील देण्यात आलेली आहे. मी या निमित्ताने असं सांगेल की हे जे काही या परिसरामध्ये, किमान आपल्या परिसरामध्ये जेवढे काही भाडेकरू राहत असतील तर ज्याचं घर आहे त्या घर मालकाने या ठिकाणी पोलिसांना ती खबर दिली पाहिजे, त्या ठिकाणी कोण राहत आहे, किंवा जो देत नसेल एखादा भाडेकरू तर त्याच्यावरती पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करणं उचित आहे, कारण तरच हे प्रकार थांबतील. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी आदिवासी संघटनेचे जे पदाधिकारी होते, बांधव होते, त्यांच्यावर हल्ला केलेला आहे अज्ञात इसमांनी, आणि या मागणीसाठी त्यांच्यावर कठोर शिक्षा त्यांना केली गेली पाहिजे. या मागणीसाठी रंजनाताई बांचे असतील, पदाधिकारी असतील, आपण जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्यापैकी महिला देखील या ठिकाणी आदिवासी महिला आलेल्या आहेत, आणि यांचं म्हणणं हेच आहे की त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. आणि हे जे आरोपी आहेत ते परप्रांतीय आहेत, म्हणून नागरिकांनी देखील त्यांची नोंद ही पोलीस ठाण्यात करणं गरजेचं आहे, जेणेकरून पोलिसांना देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या आरोपींना काय शासन होतं, काय कठोर पावले उचलली जातात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक.